नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 10व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. भगवद्गीतेतला दुसरा अध्याय म्हणजे सांख्य योग हा आपण समजून घेत आहोत. माणसात विचार करण्याची क्षमता असते. कुठला निर्णय घ्यायचा म्हटलं तर आपण सविस्तर विचार करतो आणि मग निर्णय घेतो. माणसाची बुद्धी किंवा त्याचा इंटेलेक्ट हे विचार करण्यात त्याची मदत करतात. श्रीकृष्ण अर्जुनाला सल्ला देतात की आपली बुद्धी अजून एका गोष्टीसाठी त्याने वापरली पाहिजे. ही कोणती गोष्ट असेल? आजच्या एपिसोडमध्ये या प्रश्नाचं उत्तर शोधूयात. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. या श्लोकाच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की तू तुझ्या कर्तव्यासाठी लढ. फायदा तोटा, सुख किंवा दुःख, विजय किंवा पराजय या सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत. अशा प्रकारे जर आपण आपली जबाबदारी पूर्ण केली तर आपल्याला पाप लागणार नाही. चला बुद्धियोग याबद्दल समजून घेऊया. बुद्धियोग या नावातून आपण अंदाज लावू शकतो की ह्यात श्रीकृष्ण माणसाच्या बुद्धीविषयी अर्जुनाशी बोलतात. बुद्धी म्हणजे आपला इंटेलेक्ट. थोडक्यात सांगायचं तर बुद्धियोगचा अर्थ म्हणजे आपण स्वतःला अलिप्त किंवा डिटॅच करण्याचा प्रयत्न करतो. आपण काम किंवा आपल्या ड्युटीमधून अलिप्त होत नाही आहोत, पण हे काम केलं तर मला काहीतरी मिळेल किंवा माझ्या कर्माची फळं मला मिळतील असा विचार आपण करत नाही. असा अलिप्तपणा किंवा ही अशी डिटॅचमेंट आपल्याला जमू शकते का? आपण आपली बुद्धी किंवा इंटेलेक्ट वापरून अलिप्त होऊ शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत, एक एक करून जाणून घेऊया. मानव ही एक विकसित प्रजाती आहे. माणूस, प्राणी आणि पक्षी यांमध्ये काही समानता आहे. प्राणी आणि पक्ष्यांसारखे आपण देखील खातो, पितो, एकत्र राहतो, एक सुरक्षित घर बांधतो. परंतु आपल्याकडे त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळे आहे. ते म्हणजे आपली विचार करण्याची क्षमता. आणि या क्षमतेमुळे आपण योग्य निवड करू शकतो. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावू शकतो. जर आपण ह्या क्षमतेचा उपयोग केला नाही तर कदाचित आयुष्यात येणाऱ्या चांगल्या गोष्टी गमवून बसू. श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या ह्या विचार करण्याच्या क्षमतेबद्दल काही गुपित गोष्टी सांगतात. बुद्धियोग या संकल्पनेबद्दल सांगतात आणि अलिप्त राहण्याचा सल्ला देतात. एक उदाहरण घेऊन ही संकल्पना समजून घेऊया. शाळेत असताना बरेच वेळेला सरप्राईज टेस्ट असतात आणि या परीक्षा किती छोट्या किंवा किती मोठ्या असल्या तरी आपल्याला अभ्यास तर करावा लागतो. बरेच वेळा फॉर्म्युलाज असतात, काही एक्सपेरिमेंट्स असतात, डेफिनेशन्स आणि कॉन्सेप्ट्स असतात. ह्या परीक्षेचे तुमचे अंतिम ध्येय काय असते? उत्कृष्ट गुण मिळवणे की चाचणी होत असलेली संकल्पना समजून घेणे का दुसरे काही? जर तुम्ही ठरवलं की मी अभ्यास करताना एक ध्येय ठेवणार, संकल्पना समजून घेणार, तर तुम्ही एका तऱ्हेने बुद्धियोग ह्याचा वापर करत आहात. नुसते चांगले गुण मिळवणे नाही तर या सगळ्या प्रयत्नांचा अजून काहीतरी उपयोग करून घेत आहात. ते म्हणजे आपले ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न. आणि अशा वेळेला तुमची स्वतःची विचार करण्याची क्षमता तुमच्या निर्णयाला पाठिंबा देते. विचार धनुष्यातून सोडलेल्या बाणासारखे असतात. बाण हा एकच निशाणा साधतो, पण जर तुमच्या ध्येयाकडून
तुम्हाला अनेक अपेक्षा असतील तर तुमचे मन या विचारांनी गोंधळून जाईल. सोडलेला बाण कुठल्याच निशाण्याला साधणार नाही. थोडक्यात सांगायचे तर कुठलीही ड्युटी किंवा कर्तव्य पार पाडत असताना आपण थोडासा विचार करणे गरजेचे आहे. एखादा गोल किंवा ध्येय ठेवणे गरजेचे आहे. हे ध्येय कदाचित कृती करताना बदलू शकेल आणि त्यात काही चुकीचे नाही. बाण निशाण्यावर सोडायचा असेल तर आपली बुद्धीच आपली मदत करू शकते. श्रीकृष्णांनी अर्जुनाला बुद्धीविषय आणि कर्तव्यविषय नेमके काय सांगितले असेल? डिटॅचमेंट किंवा अलिप्तपणा आपल्याला खरंच जमू शकेल का? जाणून घेऊया पुढच्या भागात. धन्यवाद.